पूजा आहे. श्रद्धेनं करेचं पाणी जर पसाभर त्याच्या अंगावर टाकलं आणि एक बेलाचं पान समर्पित केलं की पूजन सोपं सोपं पूजन आहे. इतका दयाळू आहे माझा सिद्धेश्वर. या मालकाकडे येणाऱ्यानं 700 वर्षापूर्वी सांगितलं याला काही लागत नाही दुसरं. एक पसा पाणी एक बिलवद, 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 एक पसा पाणी एक बिलवद. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु, भाव धरोनिया आचरती दारे, भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी, भाव धरोनिया आचरती दारी. 700 वर्षापूर्वी माझ्या नामदेवरायानं लिहून ठेवलंय. ह्या मालकाला काय लागते माहिती? एक पसा पाणी एक बिलवदळ. किती सोपी पूजा आहे. श्रद्धेनं करेचं पाणी जर पसाभर त्याच्या अंगावर टाकलं आणि एक बेलाचं पान समर्पित केलं की पूजन सोपं सोपं पूजन आहे. इतका दयाळू आहे माझा सिद्धेश्वर. आणि त्या भगवंताचं हा 8 दिवसाचा उत्सव आहे. मोठ्या श्रद्धेनं गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम करतोय. विश्वस्तांना सुद्धा प्रणाम करतोय. दिलीपराव, रामदासराव आणि बऱ्यापैकी दशरथराव, गणेशराव, भानुदासराव, चंद्रकांतराव, काळूरामराव, अप्पाराव, संपतराव, नारायणराव आणि भगवानराव. पारदर्शक व्यवहार सांभाळा. जगाचा मालक तुम्हाला स्फटिका इतकं निर्मळ करेल आणि हिऱ्या इतकं मोठं करेल. स्फटिकासारखं निर्मळ करीन आणि हिऱ्यासारखं मोठं करेल. फार मोठी ताकद आहे त्याच्यात. सज्जनांनो, या मंदिरातल्या मालकाच्या डोळ्यात इतकी मोठी ताकद आहे, त्यानं डोळा उघाड्याशिवाय थेंब पडत नाही. त्यानं डोळा झाकला की काही नाही, त्यानं उघाडा कीच पडत आहे. त्यानं फडफड केला की मग गारगुंडा पडत्यात. इतकी त्याच्या डोळ्यात ताकद. अख्खं त्रिभुवन त्याच्या डोळ्यात सामावले. सब देऊ की बाबा. परवाला एक जण म्हणला, महाराज मी 40 वर्षापासून वारी करतो. मी म्हणलं जरासं भानावी ना, तू कोणाला बोलायला? तू 40 वर्षापासून वारी करतो सोमळ्या. भगवान शिवशंकरांची कृपा आहे आपल्यावर. वारी सुरुवात त्याने केली पंढरपुरातल्या मालकाची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. ओम नमो शिवादी कावडी घेवरी खांदी, मिळाली वैष्णव मांदी, त्याचे रजारे रुवंदुरे. ओम नमो शिवादी कावडी घेवरी खांदी, मिळाली वैष्णव मांदी, त्याचे रजारे रुवंदुरे. वा. ही अगोदर पंढरपूरला कावड नेली. भजन पण त्यांनी सुरू केलंय. भजन करी महादेव. ह्या वारकरी संप्रदायातली स्थापना हा मृदंग नावाचं वाद्य भगवान शिवशंकराची संकल्पना आहे. त्यांनी आरक्षित केलंय. त्यांनी आरक्षित केले. वाद्य त्यांचं आहे. भजनालाही तीच होते. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे शिवशंकर. ही सगळी कृपा त्यांची. म्हणून तुम्हा विश्वस्तांना पुन्हा एक विनंती करेल,
गोड असंच वैभव मोठं मोठं करा. धर्माचं वैभव उंच जाणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. गोड सुंदरसं नियोजन केलं त्याबद्दल तुम्हा सर्व विश्वस्तांना गावकऱ्यांना धन्यवाद देतो. माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला विठाला. मामा तारीख घ्यायला जरी तुम्ही आले, अध्यक्ष उपाध्यक्ष अजून कोणी, आकाश महाराज, पण ज्यांच्यामुळे आमची गाडी इथपर्यंत चलत आली असे आदरणीय संभाजी सदाशिव अण्णा, नाही 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 हा हा श्री भाऊसो अनंता चोंडकर, माजी सरपंच नायगाव, उद्योगरत्न आहेत ते. बऱ्यापैकी पंढरपुरातल्या मालकिनीची त्यांच्यावर कृपा आहे. बाप मालकिनीची कृपा असली की लक्ष्मी लय मोठी जवळ येते. हो. काही जण म्हणले असतील मालकीन म्हणजे लक्ष्मी आदिशक्ती, रमा आहे ती. तिची बऱ्यापैकी भाऊसाहेब अनंतराव चोंडकर यांच्यावर कृपा आहे आणि आपलं दर्वे परमार्थात खर्च करतात, त्याच्याकरता त्यांना धन्यवाद. आमचा एक मित्र होता, त्याच्या बापानं 90 एकर जमीन कमवून ठेवली, पण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी ते भडो वाढदिवसाला मलेशियात गेलं. त्या दिवसपासून त्याचा फोन नंबर मी डिलीट करून टाकला. ते करतंय मला, मी म्हणलं बोलो जाऊ नको. तू बाळू महाराजाचा मित्र असताना वाढदिवस मलेशियात साजरा केला हरामखोरा. तितके पैसे जरी एखादा सप्ताह करून, एखादा अन्नदान करून साजरा केला असता तर निश्चित मी सुद्धा तुझ्या पायावर डोकं ठेवलं असतं. काय म्हणून तिथं गेलास तू त्या मलेशियात? काय काय तुला भेटलं तिथं? जा ना तू, बघ एखादा देश, बघण्याबद्दल काय नाही, पण वाढदिवस तिथं साजरा केलास त्या अर्थी तू काय काय केलं सुमळ्या? तू जर आमच्या जवळ आला तर तू या पापानं गिरगावचा बाळ्या जळून जाईल. नकोय, तू इकडं. एखाद्या वेळेस भाऊसाहेबांचं वर्णन करतो म्हणजे स्वार्थापोटी नाही, परमार्थात आलेत याच्याकरता त्यांचं वर्णन करतोय की पुन्हा पुन्हा त्यांनी परमार्थात यावं आणि या मंदिरातल्या मालकाच्या कृपेने प्राप्त झालेलं द्रव्य, त्याच्यातलं एक पसाकचं पाणी, चमच्याभर पाणी परमार्थासाठी तुम्ही खर्च केले भाऊसाहेब चोंडकर, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद देतोय. विठाला विठाला विठाला. बऱ्यापैकी दुरून आज वडगाव रासाहून उत्तमरावजी वडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत, ते सुद्धा आलेत. मला वाटते पुण्यावरनं 110 किलोमीटर म्हणून आमचे ते गोसावी लांब बसलेत, ते सुद्धा आलेत. ते नात्या पोत्याहून आले, ते पाटील असतील, हे असतील. हे निलेश तर कुठे येतो, ते येडं आहे, ते 100 किलोमीटर येतं. मी सांगत असतो नको रे निलेश इतक्या लांब येत जाऊ, ऐकत नाही. ते येडं म्हणल्यावर तुम्हाला वेगळं वाटेल, ते परमार्थातलं येडं आहे. विठाला विठाला विठाला. बऱ्यापैकी बघाशी तुम्हाला मामा गायीची सेवा करणारे त्यांचा सुद्धा निरोप आणता. हजारो गायी सांभाळतात बापू इथे एक ती, त्यांचा पण संपर्क झाला, त्यांनाही प्रणाम. गायीची सेवा करणाऱ्या माणसाला आता जरी काही दिसत नसेल तर स्वर्गात त्याला सोन्याचीच पालखी आहे. गायीची सेवा करणाऱ्याला पालखीच सोन्याची डायरेक्ट. विठाला विठाला विठाला. हे जे आकडे दिलेत ना, यानं कमवलेल्या संपत्तीतले पैसे देवासाठी खर्चिलेत, यांचे पूर चांगले निघतील. ही आपल्यात तर काही ताकद नाही, बरं आपल्यात नाही ताकद. मंदिरातला तो करेल. गोरे मामा असतील, भानदासराव असतील, माऊली असतील, कुमार शेट असतील, प्रवीणजी असतील, सुधाकरजी असतील, साईनाथजी असतील, दत्ता शेठ असतील, आरतीताई असतील, भानदासजी असतील. कारण देव हा कर्तव्याचा उपकार कधी सोडितच नाही, ते त्याचं देऊन टाकत असतोय, इतका उदार आहे तो. दुसरा एक मुद्दा आहे,
अमूल्य वेळ खर्च करून 2 तासाकरता तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता दिलाय. म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शंकर आहे. म्हणून तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतोय. माय मावले असतील, सत्पुरुष असतील, सर्वांना धन्यवाद, प्रणाम. अभंगावर येतोय. ब्रह्मांडाचा धनी तो संतिकेला ऋणी. काय ऋणे, काय ऋणे. एकदा आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या आग्रहास्तो, त्यांनी आग्रह केला बरं जास्त, त्यांच्या आग्रहास्तो भक्त चुडामणी संत शिरोमणी नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आग्रहास्तो यात्रेला गेले. उत्तर भारतात गेले. ते खरं तर पंढरपूर सोडा वाटत नव्हतं नामदेवरायांना. चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा. चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा. चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. आन वाहिली देवा, आन शपथ आहे तुझी, तुझ्या पाय मला सोडा वाटत नाहीत. समाधी कुठं मागितली माहितीये? पायरीला, पायरीला मागितली. हो, नाम म्हणे आम्ही पायारीचे चिरे, वा. नाम म्हणे आम्ही पायारीचे चिरे. संत पाय हिरे वर देते, वर देते. संत पाय हिरे वर देते. नाम म्हणे आहे पायारीचे चिरे, नाम म्हणे पायारीचे चिरे. संत पाय हिरे वर देते. संत पाय हिरे वर देवा, आम्ही तुझ्या पायरीचे चिरे बरे आहेत. तुझ्या दर्शनाकरता येणाऱ्या संतांचे पाय पायरीवर पडतील, त्यावेळेला त्यांचे चरण रज आम्हाला लागतील, वारकऱ्यांचे. आणि वारकऱ्याच्या पायाची माती मंदिरातले मालक कपाळाला लावतात. चरणीचे रज वंदी शुळ पाणी. इतकी ताकद आहे वारकऱ्यांच्या पायात. पण ते वारकरी जे मृदंग वाजून तंबाखू खात नाही, कीर्तनात चाली म्हणून तंबाखू खात नाही आणि कीर्तन करून तंबाखू खात नाही, त्या वारकऱ्याला किंमत. हो, तंबाखू खाता असेल, गुटखा वडीत असेल, कधी मधी बिडी वडीत असेल, पाकिटावरल्या चोराव, लोकांचे कीर्तन करायला, लोकांच्या सप्त्यात मोठाले पाकिटं घ्यायला आणि तिकडं व्यसनं करायला, अशा व्यसनी आमच्या लोकांसाठी पंढरपुरातल्या मालकाला नरक एक स्वतंत्र करावं लागेल. स्वतंत्र या भडव्यासाठी. ज्या बाईला तिची चप्पल पाहायला भेटत नाही, ती बाई आम्हाला भातावर तूप वाढीती. त्या महाराजाची उत्तमराव जात विचारित नाहीत, त्याचं गाव विचारित नाहीत, त्याची श्रीमंती विचारित नाहीत, काही विचारित नाहीत. फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायचा वारकरी आहे म्हणून आरती घेऊन आल्या. हो, त्या वाड्यात पायका मामा माळोदेंचा वाडा, आरती घेऊन आल्या. आरती काय विचारलं त्यांनी बाळ्याचं? ज्ञानोबाराय तुकोबारायचं नुसतं नाम घेतो.